नमस्कार मित्रांनो, मी फेरोज पठाण लातूर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. आज आमच्या सोबत मोहसिन खान धडाडीचे समाजसेवक आणि कार्यकर्ता हे MIM पक्षात आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ते MIM मध्ये कसे आले आणि त्यांची भूमिका काय आहे. मोहसिन भाई, तुम्ही MIM पक्षात आलात, तुमची काय भूमिका आहे? MIM पक्षामध्ये आले म्हणजे मी गेल्या 3.5 वर्षापूर्वी ही मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जॉईन केली होती आणि प्रामाणिकपणे सांगतो की मी निस्वार्थ भावनेने इथं काम करण्यासाठी आलो. परंतु नंतर मी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या ज्या काही भूमिका होत्या, ज्या काही गोष्टी होत्या, त्या बाबतीत मी माननीय प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केली, भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांनी खूप सकारात्मक असं उत्तरं दिली. पक्षाच्या ज्या काही गोष्टी होत्या, ज्या काही गोष्टी माझ्याबद्दलच्या होत्या, मी समक्ष त्यांना मांडल्या आणि त्या माझा विषय घेऊन मी सक्रिय कामाला लागलो. तुम्ही तर धर्मनिरपेक्ष पक्षाचे विचाराचे आहात आणि एकदम अचानक तुम्ही ह्या पक्षामध्ये कसं? माझ्या पक्षाचंच नाव आहे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन, ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन. ऑल इंडियाचा अर्थ काय? ऑल इंडिया. आणि ह्याच्यामध्ये सगळेच. आणि तुम्ही असा प्रश्न जेव्हा विचारताय की मजलिसच का, मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन ही सर्व समावेशक आहे. शाहू फुले आंबेडकर या विचाराने चालणाराच हा पक्ष आहे. फक्त एवढंच झालं की काही लोकांनी या पक्षाला म्हणजे काही महामानवांना लिमिटेड केलेलं आहे. माझं म्हणणं हेच आहे की गेल्या अनेक वर्षापासून जो समाज पिछाडीवर आहे, मागासलेला आहे, तो दलित, मुस्लिम, आदिवासी, ख्रिश्चन हेच आहे ना. ह्यांचं नेतृत्व करणारे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन. आणि तुम्ही हैदराबादला गेल्यानंतर तुम्हाला तो पक्ष खरा दिसेल, खरा भारतीय पक्ष दिसेल. त्याच्यामध्ये काम करणारा हिंदू आहे, ख्रिश्चन आहे, दलित बांधव आहेत, सर्वोपरी आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये याची छबी दुर्मिळ करण्यासाठी, फक्त एका पक्षाचं लेबल लावण्यासाठीच हे घाट आहे. तुम्हाला पक्षाने कुठलाही पद दिलेलं नाही. तुम्हाला पद कुठलं देणार? हे बघा, मी पक्षात काही पद आणि काही लालसेपोटी गेलेलो नाही. मी पक्षात काम करण्याची माझी इच्छा ही होती, कारण मला एक कळतं, आत्ताचा काळ हा राजकारणाचा. गेली 27 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलंय. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना ज्या काही गोष्टी मी पाहिल्या तिथं फक्त राजकारणाचं. आता मी म्हणलं 2014च्या नंतर खरं राजकीय समीकरण बदललेले आहेत आणि राजकीय समीकरण बदलण्यासाठी राजकारण केलंच पाहिजे, तरच काहीतरी तुमचा समस्यांचं निवारण होणार आहे. त्यासाठी पक्ष मजबूत करणे, युवकांना राजकीय दृष्टिकोनातून सक्षम करणे हा माझा अजेंडा आहे. त्यासाठीच मी मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन जॉईन केली. आणि पक्षवाढीसाठी जे काही पक्षाची भूमिका असेल, जे काही पक्षाची जे बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब असतील, माननीय इम्तियाज जलील साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये जे काही मला जबाबदारी पक्षाने दिली, ती जबाबदारी मी पेलण्यास तयार आहे. तुम्हाला कोणता पद मिळू शकतो पक्षाचा? मी म्हणलं ना, माझी भूमिका मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन मध्ये काम करण्याची हीच आहे की मला जी जबाबदारी पक्षनेते वरिष्ठ देतील ती जबाबदारी मी पेलण्यास आहे. सध्या असं वातावरण पाहायला मिळतंय की विविध पक्षाचे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात चाललेत, त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता राज्य, मी म्हणलं ना, पूर्वीपासूनच माझं म्हणणं होतं, काँग्रेस असेल, भाजपा असेल, हे म्हणलं ना, भाजपा असो की काँग्रेस असो, हे एकमेकांच्या बी टीम आहे. कधी हे ए मध्ये बसते, कधी हे बी ए मध्ये बसते, कधी ही बी तयार होते, कधी ही बी तयार होते. ते पक्ष तर तुमच्या पक्षाला बी टीम म्हणतात. आम्ही उलट बोलतोय ना, आम्ही तेच म्हणतोय. आता लोकांना खरी ओळखायची गरज आहे की नक्की ए आणि बी कोण आहे. हे साठे लोटे करून सत्तेत बसण्यासारखे पक्ष आहेत आणि ए आणि बी हेच आहेत. आम्ही तर रिंगणाच्या बाहेरचे आहेत, पण रिंगणात ही ए बी चालवतात. आता मुखवटे, जे पुरोगामी मुखवटे होते, हे मुखवटे आता गळून पडतात. ज्या पद्धतीने आपण दुसऱ्याच, कुछ लोग आ रहे हैं, कुछ लोग जा रहे हैं. अरे क्यों जा रहे हैं और क्यों आ रहे हैं? आ कोई नहीं रहा, जा रहे हैं. ये इसलिए जा रहे हैं कि पहले से ही अगोदर पासूनच हे चेहरा एबीचा हे तयार केलेला होता. फक्त अभी जा रहे हैं तेच होते. मानसिकता तीच होती, बुद्धी तीच होती, वैचारिक प्रगल्भता सुद्धा तीच होती. फक्त
फक्त वातावरण निर्मिती करून अब लोग जा रहे हैं आ रहे हैं और यहाँ अब्दुल्ला इनको बढ़ा रहे हैं. बडा रे. फक्त अब्दुल्ला आता इथे राहिलेले आहेत आणि ते पण फक्त असे लोक राहिलेले आहेत ज्यांची काहीही समाजाशी नाळ नाही. येणाऱ्या काळामध्ये हे होणारच होतं. जिनको जाना है जहां जाने दो, हम अपनी पार्टी बढ़ाएंगे, आगे देखेंगे. धन्यवाद मोहसिन खान, तुम्ही आपला वेळ दिल्यामुळे. तर हे होते मोहसिन खान, लातूर लाईव्हला खास मुलाखतीमध्ये त्यांनी आपले विचार मांडले. तर पुन्हा भेटूया पुढच्या मुलाखतीत. तोपर्यंत नमस्कार.